असले यमुना मैया धुपधडी वाहत होती. भगवान परमात्म्याला घेऊन जाणं गरजेचं आहे म्हणून नदीमध्ये प्रवेश केला, गंगेमध्ये प्रवेश केला. जसं 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 प्रवेश आतमध्ये होत होता तशी गंगा काय होती, वरती येत होती. का वरती येत होती तर तिला सुद्धा आपल्या जावयाचं दर्शन घ्यायचं होतं, तोंड पाहायचं होतं. आता कसं काय जावई? समुद्र मंथनातून निघाली लक्ष्मी माता, म्हणजे समुद्राची ही कोण झाली, मुलगी. बरोबर आहे. जेवढ्या गंगा आहेत, जेवढ्या नद्या आहेत, त्या कोण झाल्या, समुद्राच्या पत्न्या. कोण झाल्या, पत्न्या. या नात्याने यमुना माया ही समुद्राची बायको, या नात्याने देवाची कोण झाली, सासू. आणि कोणत्या सासूला जावई आवडत नाही? तुकोबार सांगतात, नाकाचा मोती ठेवी गाण, जावी जावयाचा मान, नाही का? मला सांगा, जर आपल्या घरी जावई जर आला, त्याच्या शेजारी आपला जर मुलगा जेवायला बसला, दोन का होईना भजे जास्त कोणाला दिले जातात? का त्याच्या बापाची पेट आहे? त्याच्यावर असणार प्रेम, त्याच्यावर असणार जीव, करे की नाही? आणि म्हणून ती यशोदा आपल्या यमुना मैया ही काय होत होती, वरती वरती वर येत होती. भगवान परमात्म्याने तिचा भाव जाणला, पाय बाहेर हळूच त्या टोपलीतून पाय बाहेर काढला आणि अंगठा लावला आणि त्या यमुना मायेने वाट दिली. यमुना मायेला भगवान परमात्म्याला घेऊन गोकुळामध्ये गेले. यशोदा माया झोपलेली होती, ते भगवान परमात्म्याला तिथे ठेवलं आणि मायेला इथे घेऊन आले. मायेला घेऊन आल्यानंतर परत काय झालं तर आपोआप सगळी बंधनं आली. माया करी आकांत, रडे फार, आणि मग तिने ते किंचाळ्या करायला सुरुवात केली. ही बातमी कंसाला कळाली. कंसाला कळाल्यानंतर कंस मामा तिथे आला आणि तिला घेतलं आणि तिला गरगर गरगर फिरवणार ना आपटणार, तर हातातून ती निसटली आणि वरती जाऊन कोंबडली. ही बाईची जात म्हणून सांगितलं ना, तीळ तोंडात भिजत. वरती जाऊन कोंबडली, तुझा लागी वधी उपजला मजा आधी, नाही का? आणि मग तिथून त्यांनी सूत्र चालू केले. कोणी? कंस मामाने. काग बगरिठा एक 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 बलाढ्य असे राक्षस पाठवले. कोणाला? भगवान श्रीकृष्णाला मारायला. कारण त्याला समजलं भगवान परमात्मा आता गोकुळामध्ये जन्माला आलेले. नाही, इकडे मात्र आनंद उत्सव चालू झाला. किती सांगू मी, सांगू कुणाला, आज आनंदी आनंद, अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या तीर गोकुळ अवतरला. गाव कानात पैंजण Yeah.